कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. होतो बाजूला होतो. त्याआधी तिला मेहेंदळींच्या सुनेचा दर्जा दे, बायकोचा दर्जा दे, मग तिला माझी गरजच लागणार नाही. काय आहे ना, पोटची नसली तरी पोरगी आहे माझी. जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तिच्या पाठीशी उभा राहणार, तिला सगळी मदत करणार. तुला काय करायचंय ते कर. करा ना मदत. मदत करा, पण सरळ आणि सोप्या मार्गाने मदत करा ना. त्यासाठी समोरची माणसं पण साधी सरळ सोपी असणं गरजेचं असतं की नाही? मला दिसतंय, दिसत तुला नाहीये. तुलाही दिसेल काही दिवसांनी, पण काय आहे ना, परिस्थितीने डोळे उघडण्याची वाट नको बघू. स्वतः डोळसपणे परिस्थितीकडे बघ आणि मग त्याच्यावर सत्सद विवेक बुद्धीने विचार कर. सत्य तुझ्या आजूबाजूलाच आहे, फक्त शांत डोक्याने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. एवढं बघ. देवा, सावलीवर बारीक लक्ष ठेवा. चला. देवा, यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा तिलोत्तमा. थँक्यू. तुला सुद्धा. खरं तर मेहेंदळींना शुभेच्छांची काहीच गरज नाही, तरी आपलं असं काही नसतं ग. खरं सांगू का, आपल्या आजूबाजूचे लोक आपलं शुभ चिंतणारे असतीलच अशी काही गॅरंटी नाही आजकाल. भैरवी माई. खरंय बाई तुझं. आजकाल कोणाचा काही भरोसा सांगता येत नाही. बरं तिलोत्तमा, आता सावली इथं आलीच आहे, तर मला ना ताराच्या पुढच्या कॉन्सर्टसाठी सावली सोबत बसून थोडं नियोजन करायचं होतं. तुला चालेल ना? हो, मला का नाही चालणार. फक्त एक सांगू का, नाही म्हणजे आपल्या ताराबरोबर ही मुलगी सतत असते हे मला फारसं काही आवडत नाही. तिची काही गॅरंटी नाही. जरा सांभाळून राहा हिच्यापासून. ही हुशार आहे, धूर्त आहे, कधी काय करेल तुला पत्ता सुद्धा लागणार नाही. एक दिवस असा सुद्धा येईल जेव्हा तुझ्या लेकीच्या आवाजावर ही दावा सांगेल. सांभाळून राहा जरा. तू नको काळजी करू तिलोत्तमा. मला ना चांगलं माहिती आहे कोणाला किती ढील द्यायची आणि किती ढील कसायची, किती नाही. आणि मुळात मला ना जास्त उडणाऱ्या लोकांची लगाम अशी कायम माझ्या हातात ठेवायला आवडते. डोंट वरी. रिलॅक्स. काही लागलं तर तिला सांग. हो, बस ना. हो. ये इकडे. बघितलंस हे लोक काय विचार करतात तुझ्याबद्दल ते. तुला माझ्याशिवाय काही पर्याय नाहीये सावली, नाहीये. त्यामुळे हे घे, हे नवीन गाणं आहे गाण्याच्या स्पर्धेच्या पुढच्या फेरीसाठी. या गाण्याचा नीट रियाज कर, कळलं का? आणि हो, तुला तारासोबत लिपसिंग करता 2-3 सेशन करावी लागतील. तेव्हा घरी ये. तुम्ही सकाळी माझ्याशी जे वागलात त्यानंतर सुद्धा तुम्ही माझ्याकडे मदत मागायला आलात. काय बोललीस? परत बोल. मदत मागायला? ए,
सावली. लायकीत राहायचं असं, लायकीत. भैरवी वजेन मदत मागत नाही कोणाकडे, उपकार करते लोकांवर, उपकार. जसे तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबियांवर केले. आणि माणुसकी, या सगळ्यात माणुसकी का विसरता तुम्ही? अरे वा, गाता येतं हे माहिती होतं. चुरू चुरू बोलताही येतं तुला. परिस्थिती माणसाला वागायला आणि बोलायला शिकवते. सकाळी मी हक्काने माझी एक गरज घेऊन तुमच्याकडे आले होते. ए, मी काय समाजसेवेचा ठेका घेतला नाही हा, की कोणी उठसूट माझ्या दाराशी यावं, पैसे मागावे, भिका मागाव्या आणि मी देऊन टाकावे. कोण आहेस तू? ताराचा आवाज आहे मी. ताई, काय बोललीस? माई काय बोललीस? माई कोणीतरी बघेल. माई बघू दे, मला नाही भीती वाटत कुणाची. हा धागा बघितलास? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? विठ्ठलाच्या साक्षीने वचन दिलं होतंस ना तू मला? हा, दिलं होतंस की नाही? आणि मुळात तुझा आवाज तुझा नाहीच आहे, तो ताराचा आहे. आणि तेही आयुष्यभरासाठी. माझ्या शब्दाचा तुम्ही गैरफायदा घेताय. हे, मी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं व्याज घेते मी, व्याज. तुम्ही दिलं असतं की तुम्हाला व्याज. मी फक्त तुमच्याकडून कर्ज मागत होते माई, तेही फेडलं असतं मी. अरे बापरे, एवढी श्रीमंती होतू चालली आहे का तुझ्याकडे? मग आता एक काम कर, आजवर मी तुला जितके पैसे दिलेत ना कर्ज म्हणून, ते सगळे असे चट्टा 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 माझ्या हातात ठेव. चल, देऊन टाक. देतेस? आहे दानत? आहे का लायकी आहे? फेडू शकतेस सगळे पैसे? मला पैशाचा मास दाखवतेस? अगं, तुझ्या घरच्यांची 2 वेळच्या जेवणाची पण लायकी नाहीये ग. विसरलीस? आज ही भैरवी वजे ना, म्हणून नशीब समज तुझं अख्खं खानदान रस्त्यावर भीक नाही मागत आहे. लक्षात ठेव सावली, मी आहे म्हणून तू आहेस, आणि म्हणून तुझा भाऊ, तुझं कुटुंब आहे. तेव्हा लायकीत राहायचंस. माई, एखाद्याच्या संकटांच्या विटांवर तुम्ही तुमचा महाल उभा करताय. एक दिवस पत्त्यांसारखी ती इमारत कोसळली. नशिबाचं चक्र खूप विचित्र असतं माई. कोणास ठाऊक, उद्या तुमच्याकडे माझा आवाज असेल, तारा मॅडम सुद्धा असते, पण नियतीने धोका दिला तर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.